राज्य शासनाने विधिमंडळ अधिवेशनात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। यामध्ये 21 ते 65 वर्ष वयाच्या महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। 1 जुलै 2024 पासून ही योजना प्रारंभ झाली असून सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण राज्यातील महिलांची तालुक्याच्या ठिकाणी मोठी गर्दी होतानाचे चित्र दिसत आहे। त्याच अनुषंगाने जळगाव जामोद तालुक्यात सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून तहसील कार्यालय परिसरात शहरासह खेड्यापाड्यातील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे। मोलमजुरीचे कामे सोडून महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे। अत्यंत कमी कालावधीत लाभार्थ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करावी असा शासनाचा आदेश असल्यामुळे महिलांनी तहसील परिसरात एकच गर्दी केल्याचे दिसून आले। महिलांची ही गर्दी लक्षात घेता जळगाव जामोद भाजपाच्या वतीने एका कॅम्पचे आयोजन केले आहे। त्यासोबत शासनाने या योजनेच्या नियमांमध्ये काही बदल केले असून सुरुवातीला 15 जुलैपर्यंत अर्ज करण्याच्या कालावधीमध्ये बदल करून आता हा अर्ज 31 ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे। तर लाभार्थ्यांच्या वयाची अट सुद्धा 65 वर्षापर्यंत शिथिल करून अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला व शेतीची अट सुद्धा शिथिल करण्यात आली आहे। सध्या कागदावर स्वयंघोषणापत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत अशी काही मोजक्याच कागदपत्रांची आवश्यकता या योजनेसाठी असणार आहे। महिलांमध्ये याबाबत जाणीव जागृती होऊन अनावश्यक खर्च होणारी गर्दी टाळण्यासाठी जळगाव जामोद भाजपाच्या वतीने विशेष कॅम्प घेऊन महिलांना मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी माजी नगरसेवक निलेश शर्मा, भाजपा शहर अध्यक्ष कैलास पाटील, रवी पाचपोर, इतर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले। MCA न्यूज मराठी करिता विक्रम खुपासे, जळगाव।